आज सकाळी उठून पहिल्यांदा मी कुकर लावून घेतला आणि कुकर लावून झाल्याच्यानंतर वरण वगैरे गरम करायला ठेवलं होतं आणि म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावं, कारण आज प्रदोष आहे ना, मी प्रदोष करते. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा उठून देवपूजा करून घेतली आणि प्रदोष करावा म्हणतात, त्याच्यामुळं मी पहिल्यांदाच केला आज प्रदोष. बघूयात, आज काही खात नाहीत मीठ वगैरे. संध्याकाळी एक टाईम आपलं शाबूची खीर खायची आणि प्रदोष सोडायचा. तर हे बघा, फुलं पातेलं भरून निघालेत आणि हे जास्वंदाचे फुलं आहेत. हे आहेत आपले गजऱ्याचे फुलं, कुंदाचे फुलं आहेत हे. आणि मला फुलं एवढे भरपूर येतात ना आमच्या झाडाला, की मी देवाला वाहून वाहून भरपूर लोक घेऊन जातात आणि मी न्या म्हणत असते सगळ्यांना, कारण लोकांनी वाहिले काय ना आपण वाहिले काय, शेवटी फुल देवावर जाणार आहे. कारण खाली गळून पडण्यापेक्षा. हे बघा, झाड पण एवढं मोठं आहे ना माझं. हे कुंदाचं झाड आहे आणि वरी स्वस्तिकचं झाड आहे. तर उद्यासाठी पण बघा याला कळ्या किती लागल्यात. तर फुलं वगैरे वाहून घेतले आणि नंतर म्हटलं थोडासा भात उरलेला होता रात्रीचा, त्याला फोडणी द्यावं, कारण हा फोडणीचा भात आमच्या लेकरं खूप आवडीने खातात. यात जिरे टाकले, एक दालचिनीचा तुकडा टाकला आणि बारीक चिरलेली, जास्त होता होईल तेवढी जास्त कोथिंबीर टाकायची. फोडणीचा भात खूप सुंदर होतो. आज थोडंसुद्धा म्हणजे असं उरत नाही, एवढा लेकरं आवडीनं भात खात आहेत ते. तुम्ही पण कधीतरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते. आणि हे बघा, पोरींनी आज जरा रूमची आवरावर केली. इथं सोफ्याची खुर्ची ठेवली होती, ती काढून कॉम्प्युटर बसवला. म्हणजे पहिलाच होता आमच्याकडे कॉम्प्युटर, तो बसवून घेतला पोरींनी. आणि दूध आलं होतं, ते दूध वगैरे गरम करायला ठेवलं. आज पण माझ्याकडून दूध उतू गेलं. आणि हे बघा, गुलाबाची पण फुलं किती सुंदर येतात आमच्या इथं. बाय, आजसाठी एवढंच.